जय शिवराय. मी नाईक बाबा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे. तसंच कल्याण पश्चिमचा तुमचा 384 जनतेचा आमदार. आता वाजले किती? 11:15. थकलोय भरपूर. पण चला, परवा आपण लाईव्ह केलं होतं रात्री. तर काल फोन आला, नाईक बाबा रोड ब्रिज वरती खड्डे बुजवलेत, धन्यवाद बोलले. मग ते बघायला आलोय आपण, बुजवले की नाही बुजवले. या अशा पद्धतीमध्ये खड्डे यांचे बुजलेत. हे खड्डे बुजतात हा, म्हणजे जे ज्या पद्धतीने खड्डे बुजायला पाहिजे फक्त लेवल केली आणि खडी टाकलेली आहे. बघितलं, फक्त माल भरला इथे दातूर मातूर. आता पुढे जाऊ, जिथपर्यंत खड्डे होते तिथपर्यंत जाऊ आपण. ही नदी आहे, दिसते ना, उल्हास नदी आहे. हा उल्हास नदीचा पूल आहे. हे बघा, या अशा पद्धतीने यांनी कार्यक्रम केलेला आहे. बघितलं, परत काल पाऊस झाला आणि दगडी झाली बाजूला. या अशा पद्धतीने यांनी कार्यक्रम केलेला आहे. नमस्कार है ना. म्हणजे धातूर मातूर कार्यक्रम करतात ते. काय उपयोग आहे अशा कार्यक्रमाला? खडीच टाकायची होती तर या अशा पद्धतीने जर केला असता रोड तर काय है ना. या अशा पद्धतीने मध्ये रोड झाला असता. केवढा करायचा आहे? 100 मीटर पण नाहीये, 50 मीटर इकडं आणि तिथं 20-25 मीटर पुढं आहे. काय त्या पुढे त्या ठिकाणी तिथं 50 मीटर आहे आणि हा 50 मीटर, 100 मीटर पकडून चला. काय करणार आहे आता? कसं भरले बघा नाही. आणि तिकडे एकदम छान आहे ना, मग त्या पद्धतीने झालं असतं काम, काय टेन्शन नसतं. पण काय वाईट वाटतं ना गोष्टीचं, का एकाच वेळेस व्यवस्थित कामं करायची नाही. जी कामं केली तर त्याचा उपयोगच नाहीये. आणि मला धन्यवाद बोलून काय उपयोग नाहीये. काम 100% प्युअर झालं नाहीये, प्युअर झालेलं नाहीये. कारण का धातूर मातूर काम करून मी वरडून, तुम्ही पण मेसेज टाकून, जर यांना जर अक्कल येत नसेल तर काय उपयोगाचे ह्या इंजिनियर लोकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ठेवून. आणि बोलतात, लोक बोलतात पैसे नाहीये महानगरपालिकेकडे. अरे बाबा, अफाट पैसा आहे, अफाट. कळलं का? 3.5-4 करोडचा वर्षाचा टर्नओव्हर आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका. आता वाढला असेल. बघितलं का? हे असं भरलंय फक्त का खड्डा जास्त होता. अर्धा फूट 1.25 फूटचा एवढा खड्डा होता. आपण मेजरमेंट घेतली होती, खड्डा होता. ते एवढे खड्डे फक्त भरले आणि आता डोंगर केलाय. डोंगर आहे बघा, तिकडं खाली झालं, इकडं वर झाले, डोंगर केलाय. माझा आवाज येतो का ऐकायला? ऐकायला येत असेल तर हो बोला जरा. कृष्णा चिमटे, अरे बापरे, तुम्ही आज लाईव्ह मध्ये आलात, बघताय, धन्यवाद. यांच्याकडे पण गाडी आहे. हे एक संघटनेचे राष्ट्रीय बजरंग दल या संघटनेचे ते लोकसभा अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे पण गाड्या आहेत. ते पण वैतागतात खड्डे बघायला. हेमंत भोईरजी आपण पाहताय, आपले धन्यवाद. पृथ्वीश लाड, बोला बघला. आता प्रत्येक जण हा रोड वापरतो. हा धातूर मातूर काम करून काय उपयोग नाही ना यार. याला काय अर्थ आहे का? करायचं तर असं करा ना, चांगलं करा. आता हे बघा, हे पेवर ब्लॉक पण ना, पेवर ब्लॉकचं पण कार्यक्रम मीच केलेला आहे इथं, बोर्डून सांगून. त्यावेळेस कुठं पूर्ण पंचक्रोशीमध्ये पेवर ब्लॉक टाकायला सांगितलं. आणि त्यावेळेस भगतसिंग जे आहेत राठोड, त्यांनी सांगितलं नाही बाबा, ते ब वॉर्डचे आहेत इंजिनियर. ते
तर त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही आता प्युअर ब्लॉकचं आपण आजमावणार आहोत. तर हे प्युअर ब्लॉकचं हे प्रकरण असं आहे. प्युअर ब्लॉक पण सक्सेसफुल झालंय, पण ते खूप महाग पडतं. प्युअर ब्लॉक तो परवडत नाहीये. आता मेन स्पॉटवर जाऊया, जो ब्रिज उतरल्यानंतर आणि उल्हास नदीचा पूल निघाल्यानंतर. आता लोक बोलतील, जनता बोलतील. जनता तर काय बोलतेच बोलते, प्रशासनाला वैतागलेली आहे. पण तुम्हाला एक सांगू ना, जर राजकारण्यांनी ठरवलं ना तर सगळ्या काही गोष्टी होतील. प्रशासन फक्त कटपुतली आहे. हे बघा, हे पण आता ये डोंगर करून ठेवला इथं. काम केलं त्यांनी, मी नाही बोलत नाहीये, पण त्या कामाचं काय पद्धत असते ती करायला पाहिजे ना. या अशा पद्धतीने करून ठेवलेलं आहे. बरोबर झालं ना. आता भाई अप्पर कामाची एक पद्धत असते. मेन म्हणजे तुम्हाला सांगू का, प्रशासन हे कटपुतली झालेली आहे आणि मंत्री, संत्री, सत्ताधारी, आमदार यांची. जर तुम्हाला चांगला आमदार भेटला, चांगला खासदार भेटला, तर ही कामं होणारच होणार आणि चांगली कामं होणार. पण आमदार शांत बसलेला आहे, खासदार शांत बसलेला आहे आणि तुम्हाला काय वाटतंय, काय सत्ताधारी विरोधक हे सगळे सेम आहेत? काही नाहीये. आणि त्याचबरोबर तसं तुम्ही जिंकलेल्या आमदाराकडे तुम्ही अपेक्षा ठेवता ना, बरोबर ना. पण जो आमदार होता तो पण हारलाय, त्याच्याकडे पण अपेक्षा ठेवा. कारण का महाराष्ट्रामधून आमदाराला, हरलेल्या आमदाराला किंवा आमदाराचं टॅन्यूर झाल्यानंतर त्याला अब्जोधीश पेन्शन दिली जाते. पूर्ण सुरुवातीपासून तर आतापर्यंतचा अब्जोधीश पेन्शन आहे ना, ही दिली गेलेली आहे, चालली आहे. आता ही आमदार मिळाला, त्याच्या बायकोला पेन्शन ती चालू आहे. मग त्या लोकांनी पण कामं करायची आहेत, त्या लोकांनी. कारण का ते जनतेचा पैसा घेऊन राहिलेले आहेत. हारला म्हणजे घरी बसायचं नाहीये. तू भामटायस, तू हारलायस, तर तू होताच 5 वर्षाकरता किंवा 1 वर्षाकरता होतास. तुला पेन्शन भेटतीये, तर तुला रोडवरती येऊन कामं करायची आहे. तू लोकांचा बांधील आहे, तू जनतेचा बांधील आहे, तुला कामं करायची आहे. हारले म्हणून घरात बसायचं, हा दुसऱ्या टर्मला नाही भेटलं चान्स तर मी घरी बसणार. अरे पण तुला पेन्शन भेटते ना. हा, पेन्शन कोण देत आहे? तो पैसा कोणाचा आहे? तो जनतेचा पैसा आहे. तो तुमच्या आमच्या लेकरा बाळांचा पैसा आहे. जे आपण मुलांना जर पौष्टिक खाणं द्यायचं असेल ना, तर पैसा नसेल तर आपण त्याचं खाण्याचा कस हा कमी असतो, तो खाणं तेच असतं, आपण त्यांना देतो. आपल्या लेकरा बाळांचा निवाला आपण छिनून ते टॅक्स मध्ये भरतो आणि त्यांना देतो. आणि हे आमदार ते पेन्शन मध्ये घेऊन आराम करतात. बघा, काढा लिस्ट, सिंपल आहे. लिस्ट काढा, गुगल मध्ये टाका. तुमच्या प्रत्येक विधानसभेचे आमदार किती झाले त्यांची लिस्ट काढा. जे पहिले होते, ठीक आहे ना, त्यांची लिस्ट काढा. त्यांना पेन्शन चालू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढा पैसा महाराष्ट्राकडे आहे ना, तेवढाच पैसा आमदारांना पेन्शनसाठी जातो. तर ते पहा, जागे व्हा, बोलते व्हा. तुम्ही बोललात तर कामं होणार, नाहीतर कामं होणार नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे बघा, ही बस आहे ना, मला टिटवाळ्यामध्ये पाहिजे. बरोबर, ही बस टिटवाळ्यामध्ये पाहिजे. जर ही बस टिटवाळ्यामध्ये आली ना, तो एक मोठा चांगला मुद्दा आहे तो. ती बस टिटवाळ्यामध्ये आली ना, मांडा टिटवाळ्यामध्ये, तर तुम्हाला सांगतो ना, आणखीन चांगलं वाढ होणार. आणखीन लोकांचा, जनतेचा पैसा वाचणार. आणि त्याचबरोबर रेल्वेने जो प्रवास करतात ना, त्यांचं पण जरा कल्याणपर्यंत प्रवास करतात, भिवंडीपर्यंत प्रवास करतात, त्यांना त्रास सहन करावा लागणार नाही. ते बसने प्रवास करतील. त्याच्यासाठी तुम्हाला माझी जी लढाई आहे, 90 फीट रिंग रोड हा झाला पाहिजे लवकर. त्यासाठीच मी उठाव केलेला आहे, त्यासाठीच मी भांडतोय. कारण 90 फीट रिंग रोड हा झाला पाहिजे. लवकर झाला तर रोड होणार आणि हा त्रास सहन होणार नाही. ठीक आहे, बघा पेन्शनला किती पैसे जातोय पहा. आणि कालच गार्डन मध्ये रिजन्सी गार्डन मध्ये वृद्ध लोक भेटतात, रिटायर व्यक्ती वगैरे भेटतात त्या ठिकाणी.
ते सांगतात नाही बाबा आम्ही 35 वर्ष दिले, किती 35 वर्ष दिले सरकारी कामामध्ये, आम्हाला पेन्शन भेटते 7,000, 8,000, 9,000 पेन्शन भेटते, कोणाकोणाला 20,000 भेटत असेल. त्यासाठी आम्हाला काहीतरी शब्द वापरला, तो जिवंत असलेला दाखला द्यायचा आहे. दर 11 महिन्यांनी त्या बँकेत जायचं आणि जिवंत असलेला दाखला द्यायचा आहे, का मी जिवंत आहे, मला पेन्शन द्या. या पद्धतीचं काम आहे. पण हे आमदार खासदार जिवंत आहेत का मेलेले आहेत हे कोणी दाखला देत नाहीये, कोणीही देत नाही. हे पण चेक करा. त्याचं काहीतरी नाव आहे, ते कमेंटमध्ये टाका, उद्या टाकेल मी कमेंटमध्ये नाव. जिवंत हयातीचा दाखला, म्हणजे तुम्ही हयात आहे याचा दाखला. ज्यांनी 30 वर्ष राबले सरकार प्रशासनामध्ये, त्यांना रिटायर झाल्यानंतर 11 महिन्यानंतर नोव्हेंबरच्या 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर असं काहीतरी तो काळ. उशीर झालाय, आता वाजलेत 11 आणि आपण निघू. योगेश सावंतजी आपण पाहतायत. योगेश सावंतजी कमेंट टाका, बोला, स्पष्ट बोला, कारण का आपलीच लेकरं बाळ, लोकांची लेकरं बाळ, ती आपलीच लेकरं बाळ पडतात, तुटतात, फुटतात, कोणी कोणी वारतात, कोणी कोणी मृत्यू होतात. तर काय बोलणार वगैरे. नौशाद रिजवी जी आप भी देख रही है, सही और दुरुस्त कहराने है साहब, बाबा नाइक को सपोर्ट करो और शुक्रिया साहब. धन्यवाद नौशाद जी, धन्यवाद. कुछ मराठी हिंदी में लिखा हुआ है, समझ में नहीं आ रहा है. आणि रोशन जाधव जी लाईन वरती आहे त्यांचे मी आभार मानतो, कारण का त्यांनी जे खड्डे बुजवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो केलाय प्रयत्न, पण तो फोन येऊन सांगतात का तो प्रयत्न विफल झालाय. पण ते प्रयत्न करत असतात, कारण का वरिष्ठांचं खूप त्याच्यामध्ये ताळमेळ असतो. पण ही पेन्शन बंद झाली पाहिजे, आमदारांचे पगार बंद झाले पाहिजेत. आमदाराला खास येणं निवडणूक लढायची आणि कामं करायची, त्यांचे पेन्शन आणि पगार बंद झाले पाहिजेत. 30-30, 40-40 वर्ष घाम गाळणारे कर्मचारी यांना पेन्शन चालू आहे, पण यांना हयातीचा दाखला द्यावा लागतो आणि आमदाराला हयातीचा दाखला द्यावा लागत नाही. तर बोला, विचार करा. एक दिवस आहे ना खूप हे होणार आहे. आत्ताच मला बातमी कळाली आहे का माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना भरपाई भेटण्यासाठी आंदोलन केलं होतं आणि त्यांना मुंबईला बोलवलंय आणि आजच ते GR काढणार असं म्हणून मला आता फोनवरती बातमी कळाली, पण ती 100% खरी की नाही माहिती नाहीये. आता तुम्ही सांगा, शेतकऱ्यांनी तहसीलदार प्रशासनाची गाडी फोडली, बरोबर, पण कर्जमाफी, पिकेचे नुकसान भरपाई हे कोण ठरवते? आता त्या वर्षा बंगल्यावरती मंत्री ठरवतात, तुम्ही निवडून दिलेले मंत्री ठरवतात. म्हणून तुम्ही नुकसान कुठलं करताय, प्रशासनाचं कुठलं नुकसान करताय, ह्या नुकसान करण्यापेक्षा त्या मंत्र्यांना पकडा, मंत्र्यांच्या गाड्या अडवा, त्यांना जाब विचारा, आहे की नाही. आज न्यूज बघा, मला तर माहिती नाही अजून, पण न्यूज बघा, न्यूज मध्ये दिसेल का वर्षा बंगल्यावरती बच्चू कडू अजून 3-4 जण त्या ठिकाणी बोलवलं त्यांना, नागपूरवरून ते गेलेत आणि तिथंच काहीतरी GR निघालाय कर्जमाफीचा वगैरे. तर पहा, म्हणजे सगळं सूत्र राजकारणी हलवतात, प्रशासन नाही. जर राजकारणी ठरवलं का मला चांगल्या पद्धतीचा रोड पाहिजे तर प्रशासन देणारच देणार, कारण का त्यानं देणं भाग आहे. पण जर राजकारणी ठरवलं नाही द्यायचंय तर तुम्हाला घंटा काय देणार नाही, काही भेटणार नाही. सगळं खेळ राजकारण्यांचा असतो, सगळा खेळ राजकारण्यांचा असतो. आता तुर्तच एवढं. आता बघू शेतकऱ्यांना काय भेटते ते. मदन शाह हाय, धन्यवाद. आपण बोलता येते. चला, भूक लागली, सकाळपासून बाहेर आहे, करू आता, भेटू. आणि रोशनजींना मी माझी विनंती करतो, रिक्वेस्ट करतो का आपण तो जो रोड आहे त्या रोडला व्यवस्थित गोलीगत करा, गोलीगत, चापूक झुपू नका करू, गोलीगत करा. धन्यवाद. आय लव्ह यू.